हॅलो एव्हरीवन, गुड इव्हनिंग अँड वेलकम बॅक टू माय चॅनल. वेलकम बॅक टू द न्यू व्हिडिओ. वाजून गेलेत 8:30 संध्याकाळचे. हा ब्लॉग शूट आत्ता का करतो याचं रिझन आहे, आता थोड्या वेळात म्हणजे लिटरली 10 मिनिटात आम्ही इथून निघणार आहेत कोकणात जाण्याचं रिझन. कोकण म्हणजे की आम्ही चालू काशीद बीच जवळ. आमचं लग्नाचं प्री वेडिंगचं शूट आहे. मी, अबोली आणि अबोलीची दीदी किंवा अबोलीचा भाऊ दोघं पण येतात. मला माहिती नाही, आता खाली जाऊन समजेल. आम्ही तिघं तर फिक्स आहेत. चौथं कोण येतं ते अजून फिक्स नाही आहे, पण आम्ही चाललो प्री वेडिंगचा फोटोशूटला. आणि आता निघायचं रिझन म्हणजे अर्ली मॉर्निंग आमचं शूट असणार आहे. सो तिथं जाऊन आराम होऊन जाईल, तिथं जरा जाऊन आमचं सेटलमेंट होऊन जाईल म्हणून आता निघतो. आम्हाला सकाळी पण निघायला चान्स होता, पण संडे येऊ द्या, ट्रॅफिकचं काही सांगता येत नाही, खूप साऱ्या गोष्टी असतात म्हणून आता निघावं लागतंय. ठीक आहे, इथं बघा दादाचा परफॉर्मन्स आहे. त्याची चड्डी त्याने ट्राय केलेली आहे. इथं घरी फोन चालू आहे. ए बघा पापा बघा 1 2. हा तू बी कर, आता तू बी कर जा. येत नाही मला. इथं बिझी आहे. विसरून गेली, हसण्यात विसरून गेली. टीव्ही बंद का काय काहीच नाही. इथं फोन चालू आहे. डान्स प्रॅक्टिसचं डिस्कशन चालू आहे. पप्पा वही गयात का गाना फिक्स? अच्छा गाने पे करने वाले हैं। डन है, डन. दादा कौन के करो, कोई भी पुराने गाने पे करो, बट करो. ठीक है, डन एकदम बढ़िया. काय चढ़लंय तुला? क्या भाई उतप्पा चढ़ गया क्या इसको? उतप्पा खाया इसने थोड़ी देर पहले. काहीतरी झालं हिला. हो बलून में पाणी भरलं तू? कोणी? मी नाही, पापाने शोधले. अच्छा पापाने भरलं. खरं सांग, कोणी भरलं? पापाने. मी भरलं होता ना? नाही. अंकलने भरलं होता ना? नाही. मग कोणी? मम्माने? नाही. स्नोईने? पापाने. अच्छा बाबाने? बाबाने नाही, पापाने. अच्छा आजी दादी? दादी नाही आपल्याकडे, दादी गेली आता. गावाला गेली? हा. कधी येणार आहे दादी? नाही बघ. सिया आहे ते. एस फॉर सिया. आणि फ्लावर. अच्छा हे दादी नाही भरलंय, मला माहितीच नाही. दादी नाही बोललंय दादी. मग कोणी भरलं? पापाने बोललंय. अच्छा गोलूने. गुला बोलता नाही येत. अच्छा गोलूला भरता नाही येत. अच्छा परी दिदी. दिला पण बोलता नाही येत. मग कोणी भरलंय? पापा पापाने भरलंय. आत्ता बाथिंग मध्ये फुटला होता तो. अच्छा येल्लो कलरचा बोलून. आता माझे भाऊ कशा मिठू सारखा बोलतो तू. स्नोई हुशार झाली आणि आता मोठी पण व्हायला लागली. शी सो स्मार्ट. म्हणजे कोणी भरलंय कोणी नाही भरलंय, किती ट्रिकी क्वेश्चन, किती तिला असं फसवण्याचा प्रयत्न करा, बट नाही तिच्या डोक्यात. आणि तुम्ही जे बघितलंय ना तेच सांगते ती. पापा तर पापाच, दुसरा कोणाचं नाव नाही घेणार. चलो निघूयात. आता किती वाजून गेले? 9 वाजून गेलेत आणि सगळे येतात मला सोडायला खाली. ह्या 2 बॅग्स, ही एक बॅग 3 आणि ही एक बॅग 4, असा सगळा सामान घेऊन घेतला आपण फोटोशूटसाठीचा. सो येस, ऑल सेट. आणि बाकीचं मध्ये जास्त ब्लॉग नाही करता येणार. तिथं पोहोचल्यावर खूप सारा आपण ब्लॉग करू, फोटोशूट दाखवण्याचा प्रयत्न करू, जे काय असेल तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करू. आणि आपण आपल्या नवीन गाडीत चाललोय, सो काही टेन्शन नाही, एकदम आरामदायक जर्नी होईल. आणि 3.5 तासाची जर्नी इथून तिथं पोचायला 3.5 तास लागणार आहेत. स्नो अंकल कुठे चाललाय? नाही ना, आबुली आंटी आली खाली. रोमॅन्टिक शूट करायला. काय करायला चाललो आम्ही? रोमॅन्टिक फोटोशूट. एक 2 3 4 हे उद्यासाठीच आहे. आणि हे तर माझं लग्नाचं शॉपिंगचं आहे, ते गाडीतच राहिलं होतं. सो सगळं सामान गाडीत आहे. निघले का? एन्जॉय. बाय बाय. याचा मंडेला पेपर आहे. युनिव्हर्सिटी माझी साठी काही चालतंय. आमचा मॅडमांचा ऑन पेपर आहे मंडेला, बट ठीक आहे आमचं समजू शकतो. पण तुम्हाला ऑप्शन आहे तुमचं? आम्हाला ऑप्शनच नाही, आमच्याकडे टाइम पण नाही. बट हे बघा
शोनी बाय, आय लव्ह यू. पहिला ब्रेक घेतलेला आम्ही आणि आता आम्हाला भूक लागली म्हणून इथं जर नाही खाल्लं तर पुढे आम्हाला ऑप्शन्स नाही आहेत आणि इथं लागू तेवढे ऑप्शन्स आहेत. हे बघा, वाव आहे, उडुपी आहे, बर्गर किंग, KFC, मॅकडी सगळ्याच गोष्टी आहेत. सो इथून काहीतरी खाऊ आणि मग नॉनस्टॉप रेवदंडा तिथं जायचं आम्हाला. सो तिथं आमचा स्टे आहे आजचा आणि त्याच्यानंतर मग सकाळी आम्ही फोटोशूटसाठी जाणार. I'm trying to hold my weight, I'm trying to go my time, talking expensive pain, it's all a numbers game, I think we all the same. ऑलराईट, 2 वाजले आहेत आणि हे बघा समोर आमचे काका पण आले आहेत ज्यांच्या इथं आम्ही स्टे करणार आहेत. सो जरा आराम करूयात. 5 वाजता परत उठायचं आम्हाला, रेडी व्हायचं आहे. 6 वाजेला आम्ही परत जाणार, आमचं शूट वगैरे होईल आणि बघू, ते तुम्हाला उद्या समजेल. आता आम्ही थोडंसं दमलो आहेत, थोडा आरामाची सक्त गरज आहे. आराम करतो आणि निवांत जेव्हा उठू तिकडे जाऊ तेव्हा तुम्हाला भेटतो. ठीक आहे, एकदम क्विक रूम टूर देऊन देतो. हे बघा असे 2 रूम आहेत, हा एक आहे, असा एक आहे आणि अजून एक समोरचा. असे 2 रूम आहेत आपले त्या साईडला. आबोली आणि दीदी तिथं थांबलेत, आम्ही दोघं इथे थांबलो आहेत. रेस्ट होऊन जाईल आपला 3-4 तास, तसा रूम आहे. आणि इकडे हे पण एकदम स्वच्छ आहे बघा, व्यवस्थित सगळं गरम पाण्याचं हे असतं एकदम बेसिक. 3 तास आहेत आमच्याकडे, 3 तास आराम करू, उठू, फ्रेश होऊ आणि परत साऊथ इंडियन राधा दिसते तुम्हाला माहिती. हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग आणि दिस इज ॲक्च्युअल डे. किती 6:45 वाजून गेलेत, आम्ही रेडी झालो आहेत. फोटोग्राफरची पूर्ण टीम, पार्टची टीम पूर्ण आली आहे. सो ते 5 मिनटात बाहेर येतील, आपण लोकेशनला जाऊ. आणि हे बघा, हे आमचं आउटफिट आहे सध्याचं. हा एक आणि अजून एक दुसरा संध्याकाळी असेल, पण असं काहीतरी आम्ही साऊथ इंडियन स्टाईल. आणि ट्रस्ट मी, कोकणात आलो आम्ही आता. कुठल्या गावात, गावाचं नावच विसरून जातो. रेवदंडाला आहेत आणि 6:45 वाजता कसं काय गरम होऊ शकतं. एवढं इथंच समुद्र आहे शेजारी, 5 मिनटाच्या अंतरावर. चालत गेलो का लगेच समुद्र येईल, पण गरमी खूप आहे इथं. तिथून निघून गेलो आपण आणि आता लोकेशनवर चाललो आपण. आणि वाव, सच अ ब्युटिफुल व्ह्यू. तुला म्हणतोय मी पण ऍक्च्युअल मध्ये बघा तिथं तुम्हाला दिसत पाणी पाणी पाणी. कोकणात आलोय, कोकणात आलो आणि हे जर नाही दिसलं तर मग भाई साहब एक नंबर आहे. थांबा मी तुम्हाला अजून बॅक कॅमेरा दाखवतो. इतकं सुंदर आतापासूनच. ऍक्च्युअल मध्ये ते नाही, हे ऍक्च्युअल मध्ये हे असं बोललो होतो. ही नदीच आहे मग, बरोबर. हे बघा इथं नदी आहे आणि इथं गणपती बाप्पांचं मंदिर आहे. इथं ऑलरेडी एका कपलचं शूट चालू आहे आणि आमची टीम पण गेली आहे विचारायला जस्ट झालं आहे का नाही तुमचं. सो हे बघा इथं आपलं फोटोशूट होणार आहे पहिलंवालं. आणि हे बघा ही ग्रीनरी बघा फक्त, म्हणून कोकण खूप सुंदर आहे. हे बघा एकदम इथून तुम्ही बघितलं असेल अजून याच्या आधीचे क्लिप्स. कोकण इज अति सुंदर, म्हणजे शब्दात मांडता नाही येणार. पण आमच्या दीदीची रिॲक्शन अशी होती, हे बघ समोर बघ किती भारी द्या. लेट मी इंट्रोड्यूस पार्टची टीम. पार्टला कुठंच बघितलं नसेल आमच्या ब्लॉगमध्ये, पण आम्ही आत्या भाऊच्या लग्नाला गेलो होतो ना, तिथं पार्टची पहिल्यांदा भेट झाली होती आमची आणि आता दुसऱ्यांदा. सो पार्ट आणि त्याची पूर्ण टीम आपण इन डिटेलमध्ये नंतर गप्पा मारूच जेव्हा सगळं होऊन जाईल. सो आता फोकस करू आपण फोटोशूटर. एकदम भारी लोकेशन आहे बघा, मागं ग्रीनरी, इथं हे मागे झाड. सो लेट्स डू इट. ठीक आहे. आता मला माहिती नाही आमचं किती फोटोशूट झालं आहे काय नाही, बट बिग शाउट आउट टू दिस टीम. म्हणजे तुम्हाला काही येत नसेल ना, फोटो काढता येत नसतील, पोजेस देता येत नसतील, हा दादा आहे ना इतका एक नंबर माणूस आहे ना. म्हणजे तुम्हाला हसण्यापासून पोजेसपासून सगळ्या गोष्टी
एंटायर टीम त्यांची एक नंबर आहे. आपला आवडलं आहे. मी त्यांना आधीच सांगितलं होतं, आम्ही दोघं पण काही याचं म्हणजे आम्हाला काहीच आयडिया नाही. जरी आम्ही ब्लॉगर असो, जरी आम्हाला हे सगळ्या गोष्टी येत असतील, पण ह्या सगळ्या गोष्टींमध्ये आम्हाला शून्य नॉलेज आणि शून्य एक्सपिरियन्स होता. पण बिग शॉट आउट टू दिस गाईज. अजून एक होता का? काही एवढेच आहेत ना? 5 जण आहेत. पार्ट ऑफ 5 इंस्टाग्रामवर जाऊन चेक करा. कुठेही जाऊन म्हणजे मी त्याला टॅग करून देईल, डिस्क्रिप्शनमध्ये पण डिटेल्स देऊन देईल. सगळे एक नंबर आहेत. मला तर आवडला. एकदम कॅरेक्टर आहेत सगळे. अजून बाकी आमचं खूप साऱ्या गोष्टी, पण शूटमध्ये मजा येते आणि पर्सनली आम्हाला खूप जास्त आवडलं यांचं काम. सो वी आर हॅपी. मी त्याला आधीच बोललो होतो, बाबा आम्हाला असं पण सांगशील तरी जमणार नाही, पण त्यांनी आमच्याकडनं काढून घेतलं सगळं करून बेसिकली. हा आजो बसला हा एक नंबर आहे. घामाघूम झालो आम्ही. आमचा अवतार बघा किती विचित्र झाला आहे, पण हे फोटोशूट करणं सोपं नाही आहे. आणि जे स्पेशली फोटोग्राफर आहेत, ह्यूज शाउट आऊट आणि ह्यूज रिस्पेक्ट सगळ्यांना. भाई साहेब खूप मेहनत याच्या मागे. आपल्याला दिसायला आमच्यासारख्यांना अजून अवघड आहे, पण यांना मानावं लागेल अगेन अँड अगेन तारीफ यासाठी आहे, बिकॉज आम्हाला माहिती आहे किती अवघड काम आहे, पण त्यांनी किती इझिली आमच्याकडनं करून घेतलं आहे ते. अजून खूप काही बाकी भाई, पोटात दाना नाही आहे, बट ठीक आहे. बट काय म्हणते तू? मी काय बोलली तू? अच्छा आपलं आहे का ते? हां ठीक आहे, सिक्रेट आहे. बट ठीक आहे, मजा येईल तुम्हाला. ॲक्च्युअलमध्ये जे रिझल्ट येतील ना ते बघून खरंच तुम्हाला मजा येईल. आमचे दोघांचे अवतार बघून घ्या तुम्ही. हे बघा, हे क्लोजअप दाखवतं. हे तुला नको? ठीक आहे, क्लोजअप तिला नको, बट ठीक आहे. आमचं पहिलं जो फोटोशूट होता, पहिला आउटफिटचा, तो फायनली डन झालेला आहे. याचं परत नाव सांग, विसरलो. रेवदंडाचं हे गणपती बाप्पांचं मंदिर आहे, तुम्ही सर्च करू शकता. खूप फेमस आहे. फोटोशूटसाठी एक नंबर आहे म्हणजे. आणि ॲक्च्युअलमध्ये फोटोशूटसाठीच त्यांनी बनवलं आहे. परमिशन घेतात, पावती फाडतात. ते झाल्यावर तुम्ही बिंदासपणे फोटोशूट करू शकतात. डन फॉर द डे. भूक लागली सगळ्यांना, काहीतरी खाऊयात, त्याच्यानंतर आराम करूयात. दुपारी इथं जाऊ नाही शकत, एवढं गरम आहे. समुद्र जरी जवळ असला तरी पण भयंकर गरमी. सकाळपासून 7 वाजेपासून तुम्ही बघितलं असेल तेव्हापासून गरम, सेम गरम. आता तर अजून वाढलं आहे, हे बघा, आणि अजून वाढेल दुपारी पण. सो दुपारी आमचं शूट नाही, डायरेक्ट संध्याकाळी येते, पण बीच साईडला. ते तिथं गेल्यावर समजेल. पण आधी आपण खाऊन घेऊ, जरा फोटोबा करून घेऊ, मग फोटोशूट आरामात करता येईल. ठीक आहे, चलो. हे बघा, मगाचा डायलॉग काय होता तो वाला? आम्हाला त्यांनी एक डायलॉग बोलायला लावला, तर मी म्हटलं बोलायची काही गरज नाही, बघा किती सुंदर दिसते म्हटलं. आणि माझी पप्पी दिली म्हणजे तो एक फेमस आता रील नाही का, माझ्या बायकोसारखे दिसते. तर तू काय बोलली? आहेस मी तुझी बायको, तर दिसायचं काय असं होतं ते. बट ठीक आहे, हे मुमेंट्स आम्ही आमचं आयुष्यभरासाठी आमच्या जवळ राहतील. हे जे प्री वेडिंग आहे ना, आम्हा दोघांना पण पर्सनली, डॉल तुला आवडतं काय? एवढा इंटरेस्ट नव्हता आम्हा दोघांना, पण विचार केला की हेच मुमेंट्स असतात, एकदाच येतात, सो करून घ्यायला पाहिजेत. म्हणून आम्ही आज फोटोशूटला आलो आहे, प्री वेडिंग शूट करतो आहे. आणि द वे फोटोज आलेत, द वे व्हिडिओज आलेत, मजा येऊन गेली भाई साहेब. वाव, अनएक्सपेक्टेड होतं की एवढं छान येईल, पण खरंच छान आलं. आणि ग्रीनरी बघा ना इथली, मी दाखवतो तुम्हाला प्रॉपर. ती ग्रीनरी पण बघा, लोकेशन पण वाव आहे. हे फोटोज आमच्या इंस्टाग्राम पेजला भेटतील तुम्हाला. आणि प्लीज तू सांग तेव्हा ऐकतील ते. प्लीज डू फॉलो आवर पेज. 100K ला एवढूशीच राहिले, ठीक आहे. एक सबस्क्राईब बटन दाबून द्या. अशी ग्रीनरी तुम्हाला आपल्या अख्ख्या कोकणात तुम्हाला कुठं पण जा असंच ग्रीनरी दिसेल. आणि अजून तर पावसाळा चालू व्हायचा आहे, हे बघा सगळीकडे तसं आहे. आणि ही आमची टीम एक नंबर लोक आहेत सगळे. मजा होऊन गेली भाई. राधा हे राधा आमची राधा खूप लास्ट आहे, बट ठीक आहे, ती कम्फर्टेबल होऊन जाईल. आणि एक दिवशी तीच सगळे ब्लॉग शूट करणार आहे फॉर शुअर. हो का नाही? येस. आम्हाला जिजू फायनली खायला घेऊन आलेत. आमच्या दोघांना खूप वेळ बसवलंय. ऍक्च्युअल मध्ये दोघांचे आणि ह्या दोघांनी खूप फोटो काढले. कष्ट कुठले? बसायचे आणि आम्हाला बघायचे. फायनली आता आम्ही खायला चाललोय. आणि इथं प्रॉपर रेस्टॉरंट नाही आहेत, ब्रेकफास्टचे स्टॉल नाही आहेत. जे आपल्याला भेटणार आहे कचोरी, समोसा, जे काही असेल बेसिक, ते खाऊन जरा आराम, म्हणजे आपल्याला पोटाला आराम भेटेल. आणि त्याच्यानंतर बघू मग पुढचे प्लॅन्स काय, पण काहीतरी खावं लागेल आपण. 5 वाजून गेले आहेत आणि वी आर ऑल डन. आमचा दिवसाचा दुसरा लुक आणि फायनल लुक. हे शूट झाल्यानंतर आम्ही परत जाणार आहेत घरी. बघा आमचा स्काय ब्ल्यू, आमचा हा बीचवाला लुक आहे जिथं आमचे फोटोशूट होणार आहेत. ठीक आहे, हे बघा असं असे दिसतोय दोघं पण. इकडे सरक थोडी, इकडं
ऑल राईट, ठीक आहे, ऑल डन, ऑल रेडी. आणि आम्ही ना खूप जास्त एक्झॉस्ट झालो सकाळपासून, खूप गरमी पण येते सगळ्या गोष्टी आहेत. ठीक आहे, पटकन आपला फोटोशूट करू. आणि मी एवढं हे सगळं का दाखवतो मला माहिती नाही, बट ठीक आहे असो. बाकीचं आपण आता आम्ही इथून काशीद बीचला जाणार आहे. काशीद बीच इथून 16 किलोमीटर आहे, म्हणजे 40 मिनिटाचा रस्ता दाखवत आहे. मध्ये रस्त्यांचं काम चालू आहे, खराब आहे रस्ता, म्हणून 40 मिनिटं आम्हाला पोचायला लागतील. ठीक आहे, 6 वाजेपर्यंत पोचू. 7-8 पर्यंत जर आमचं डन झालं फोटोशूट तर वेल अँड गुड. आणि त्याच्यानंतर मग परत पुणे. असं राग येतो, पण तो आला तर किती कणभर, आणि मग आबोला धरला तर तो किती क्षणभर. बोलून विषय क्लिअर करायचा, मस्त जगायचं. नावासारखाच तेवढा राग पकडायला पाहिजे ना अबोला. नाव तिचं अबोली. क्या ऍक्च्युअल मध्ये हे बघा काय योगा आमचे काका इथं ज्यांच्या ठिकाणी आम्ही होमस्टे करत होते, काका येऊन त्यांनी आम्हाला म्हणजे आम्हाला कॉंग्रॅच्युलेट केलं, आमच्याशी गप्पा मारल्या, आणि आम्हाला सजेशन्स देत आहेत की आयुष्याची सेकंड इनिंग चालू होते, काय सल्ले घ्यायला पाहिजेत, काय तुम्ही तुमचं आयुष्य सेकंड इनिंग कशी राबवायला पाहिजे, या सगळ्या एक्सपिरियन्सेस काकाने शेअर केले. मला खूप बरं वाटलं. आम्ही निघत होतो आता, काका स्वतःहून आले आणि खूप छान. तुम्ही रेवदंडा ना, परत नाव विसरतो मी. रेवदंडाला आले का हॉलिडे होम सी स्टारला नक्की या काकांकडे. काका माझं युट्यूब चॅनल आहे, तुम्ही दीपक महाजन म्हणून सर्च करा, तुम्हाला छान वाटेल है ना. बट थँक्यू, खूप भारी वाटलं आम्हाला. थँक्यू, बाय बाय. समजलं का अबोला? काय योगा आहे बघा. बघा ना, हा नाव पण आणि तुम्ही दिलेला सल्ला पण. चलो आता इथून निघू, इथून काशीत 16 किलोमीटर, आणि मग तिथं बाकीचा फोटोशूट. आपण चालू आहे आता काशीद बीचला. आता मागचे लोक अपडेट देतील. आपण काय करणार आहे, तिकडे हा. जाऊन आपण करणार आहे शूट. शूट. ते पण कोणाचं, अबोली आणि दीपकचं. क्या बात आहे, एक नंबर. आमचा डायलॉग चोरला गेलेला आहे. आणि मी जसाही मोबाईल काढतो ना, ह्या म्हणजे ही पोरगी ना लगेच मला म्हणते ऑल राईट, ऑल राईट. माझी सवय आहे ना, माझी स्टाईल आहे ती, मला चिडवते ती नेहमी. बट ठीक आहे, इथून अजून अर्धा तास. व्हिडिओ स्टार्ट यासाठी केला होता की असं बघा, या रस्त्यावर चाललो आणि शेजारी समुद्र दिसतो तुम्हाला. हे बघा, हे फक्त तुम्हाला कोकणात दिसेल. धूळ आता ठीक आहे रे, एवढं तेवढं आपण सगळंच नाही हे करू शकत ना. हे खराब आहे, ते खराब आहे. हे किती चांगलं आहे ते बघ, शेजारी समुद्र, असा क्यूट पोरगा गाडी चालवतोय, त्याचा जिजू साईडला बसलाय, दीदी आहे, दोघं पण. अजून काय पाहिजे त्याला, काय पाहिजे तुला? समजलं मला काय पाहिजे तुला, बट सांगणार नाही मी त्यांना. पोहोचलो आम्ही इथं बीचला. आणि आम्हा दोघांना बघा, जस्ट बघत राहा तुम्ही आणि सबस्क्राईब करून जा. बघता बघता हे बघा मागे समुद्र आहे आपल्या इथं. काशीद बीचला आलेलो आहे. इथं आमचं रिमेनिंग जेवढं पण राहिलेलं शूट आहे ते सगळं होणार आहे. आणि काशीद बीचला यायचं सगळ्यात मोठं रिझन म्हणजे ही जी माती आहे ना, व्हाईट माती, सगळ्यात बेस्ट. तुम्ही दुसरीकडे कुठल्याही बीचला गेले ना, खूप जास्त चिखल असेल किंवा जसं पाहिजे तसं नसेल. आणि इथं बघा ना, इथपर्यंत पाणी. तुम्ही इथं म्हणजे रनिंग पण करू शकतात, घोडे मागून घोड्यावर बसून पण शूट करू शकतात. खूप सारे ऑप्शन्स भेटून जातात. आणि जस्ट लुक ॲट मी, स्वतःवर बघून मला प्रेम यायला लागले. आणि तुला बघून अजून जास्त आहे बघ, वरती बघ. ए डू सबस्क्राईब गाईज अँड एन्जॉय अवर फोटोशूट. ठीक आहे, आता याच्यानंतर फोटोशूटचे क्लिप्स असतील, छोट्या मोठ्या जे काय असेल तुम्हाला दिसेल. आणि मागे आता सनसेट पण होईल, ते पण तुम्हाला दाखवेल. ए हे